राजधानी दिल्लीमध्ये महिला शासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडतंय आणि याच संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित करण्यात आलेल्या एका स्मरणिकेमध्ये शरद पवारांनी महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न असा लेख लिहिलाय। आणि या लेखामध्ये शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाचा उल्लेख करत असताना धर्मांध शक्तीबद्दलही भाष्य केलंय। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी वाढली आहे। या लोकांच्या मांडणीमुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत असल्याचंही पवार म्हणाले। पवारांच्या या लेखावरती महायुतीकडून जोरदार टीका करण्यात आली आहे, तर वारकरी संप्रदायामधील काही कीर्तनकारांकडूनही निशाणा साधण्यात आलाय। दरम्यान शरद पवार यांनी त्यांच्या लेखामध्ये नेमकं म्हटलंय काय ते जाणून घेऊया। वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात, म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे। आता साधारण 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतात। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही। दरम्यान शरद पवार यांच्या या लेखाच्या नंतर आता राजकीय विश्वामधल्या नेत्यांनी नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत बघूया। मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। भारतीय जनता पार्टीने आणि RSSने वारकरी संप्रदाय नासवण्यासाठी भारताच्या इतिहासात, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती राजकीय आघाडी सुरू केली आणि तुषार भोसले नावाचा एक हिंदू वारकरी त्याच्यामध्ये अध्यक्ष केलेला आहे। हा तुषार भोसले आज पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य पद्धतीने वक्तव्य करतोय। वारकरी संप्रदायामध्ये दरवेळेला तुम्ही जर पाहत असाल तर अनेक जाती धर्माचे लोक असतात। कोणत्याही एका पर्टिक्युलर जातीचा माणूस त्या संप्रदायामध्ये नसतो आणि म्हणून त्याला जातीय बळ देणे वगैरे वगैरे हा जो काही अपप्रचार चाललाय त्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला डॅमेज करण्याचा हा एक प्रकार आहे। पवार साहेबांनी 60% म्हटलं असेल, मी तर म्हणतो त्यापेक्षा अधिक प्रमाण आहे। आणि जसं पवार साहेबांनी ही खंत पण व्यक्त केली की ती प्रबोधनाची चळवळ ही लोप पावत असून त्याच्यामध्ये वेगळ्या विचारधारेचा एक शिरकाव झाल्याने मग आता कोणी पांडुरंग म्हणून कॅप्टन अशोक खरातची पूजा करतो, किंवा आळंदीमध्ये केळगाव रस्त्यावर असलेल्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत मुलीला डांबून ठेवून अत्याचार केल्याची घटना असेल। या 3 घटना अलीकडच्या 3 महिन्याच्या काळामधल्या आहेत। याच्यावर आज जे उरबळून आंदोलन करतायत ती लोक कोणीच बोललं नाही। तर शरद पवार यांनी मांडलेल्या त्यांच्या मतावरती आता वारकरी संप्रदायामधल्या अनेकांनी देखील टीका केली आहे। शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहित नाही। कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्याने पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्याने लवकर यादी जाहीर करावी। साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे, कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवून दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।